नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखसमाधानीचा जाऊ दे, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा विषय आहे आपला संकष्ट चतुर्थी का करावी, संकष्ट चतुर्थीचे काय महत्त्व आहे, संकष्ट चतुर्थीचे महत्त्व, फायदे आणि कथा, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. आज आपण या व्हिडिओमध्ये संकष्ट चतुर्थीचे महत्त्व आणि फायदे जाणून घेणार आहोत. प्रत्येक मराठी महिन्यामध्ये येणारी चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. गणपती बाप्पांचे भक्त या दिवशी सर्व दिवसभर उपवास करतात. गणपतीचे नामस्मरण करून संकष्टीचे व्रत केले जाते. गणपती बाप्पांचं संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अधिक महत्त्व असते. तसंच संकष्टी चतुर्थीला चंद्र उदयानंतर उपवास सोडला जातो. तसं आपल्या महाराष्ट्रात चंद्र उदयाची वेळ प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळी आहे. त्यानुसार आपल्या शहरामध्ये त्या वेळेमध्ये चंद्र उदय झाल्यावर नैवेद्य दाखवला जातो. यानंतर आपण दिवसभराचा हा उपवास सोडतो. संकष्ट चतुर्थीचे व्रत हे महिला पुरुष कोणीही करू शकतो. तर या चतुर्थीचे काही नियम पाळतात. काही जण या चतुर्थ्या मिठाच्या करतात, तर काही पंचामृताच्या चतुर्थ्या करतात. तर या दोन्ही व्रतासाठी चंद्रदर्शन हे महत्त्वाचे आहे. दिवसभर उपवास करून चंद्र उदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवतात. नैवेद्यामध्ये मोदक करतात. संकष्ट चतुर्थीला नैवेद्यामध्ये मोदकाचा नैवेद्य करतात व चंद्रदर्शनाने नैवेद्य दाखवल्यावर आपण भोजन करावे. गणेश भक्त या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात. गणपतीचे नामस्मरण करून संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. गणपती उपासकसाठी संकष्ट चतुर्थीला अधिक महत्त्व असते. या व्रताचा कालावधी हा 1 वर्ष किंवा अमरण 120 वर्ष आहे. व्रतराज ग्रंथात हे व्रत सविस्तर सांगितलेले आहे. मिठाची चतुर्थी आणि पंचामृती चतुर्थी. मिठाच्या चतुर्थीसाठी 21 मोदक करतात. या 21 मोदकांमध्ये 1 मोदक हा मिठाचा असतो आणि बाकीचे 20 हे आपले गुळ खोबऱ्याचे असतात. गणपतीला गुळाचा एका मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. नंतर डोळे झाकून सर्व मोदक एका थाळीत ठेवले जातात आणि व्रत करणारी व्यक्ती एक एक करून त्या मोदकाचे सेवन करते. म्हणजे ज्यांनी मिठाचे मोदकाचा उपवास केला आहे तर ते या मोदकावरच उपवास सोडतात आणि ज्या क्षणी मिठाचा मोदक येतो तो खाऊन पुढचं जेवण थांबवले जाते व बाकीचे उरलेले मोदक गाईला खाऊ घालतात. असा हा उपवास मिठाच्या मोदकाचा सोडतात. तर पंचामृती चतुर्थीसाठी गाईचे दूध आणि गाईच्या दुधापासून तयार केलेल्या तुपापासून संपूर्ण स्वयंपाक केला जातो. आजकाल खूप जण संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. खास करून गणेश भक्त करतात. हे व्रत करण्यामागे असं काय घडलेलं आहे? व्रत केल्याने समाधान प्राप्त होतं. फार पूर्वी यादव कुळात सत्यजित नावाचा राजा होऊन गेला. त्याने 100 वर्ष सूर्य उपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतलं. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य सेवंतक मणी दिला. हा मणी तेजाने प्रति सूर्यच होता. या मण्यामुळे राजा दररोज सोने प्राप्त होई. हा मणी तेजाने सूर्यप्रतीच होता, ज्यामुळे राजा दररोज सहस्र भोजन घालायचा. सत्यजिताकडे सेवंतक मण्याविषयी भगवान श्रीकृष्णाला समजल्यावर त्यांनी राजाकडे या मण्याची मागणी केली, परंतु राजाने त्यास नकार दिला. पुढे सत्यजितचा बंधू प्रसेन सेवंतक मणी गळ्यात घालून अरण्यात वारीस गेला असताच एका सिंहाने त्यावर हल्ला करून ठार मारले. तो दिव्य मणी पळवला. ते त्या सिंहास जांबुवंत नावाने ठार मारून सेवंतक मणी त्या कन्येच्या गळ्यात बांधला. पुढे प्रसेन राजाने सेवंतक मणी घेऊन सत्यजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला. ही गोष्ट भगवान श्रीकृष्णास कळली. आपल्यावरील चोरीचा आळ दूर करण्यासाठी भगवान कृष्ण क्षणाच्या शोधार्थ निघाले. क्षणाला शोधत भगवान कृष्ण अरण्यात येऊन पोहोचले. तर पाहतो तर काय, ते ठिकाणी प्रसेन हा मरून पडलेला होता. कळस सिंहाच्या पाऊलखुणा उमटलेल्या होत्या. त्यांच्या त्या पाऊलखुणा पाहत कृष्ण भगवंताच्या भेपाशी येऊन गेले. सेवंतक मणी शोधू लागले. अचानक परपुरुष आपले गुहेत शिरलेला पाहून भगवंताच्या कन्येने त्यास सुरुवात केली. ते ओरडणे ऐकून भगवंत तिथे आला. भगवान कृष्णावर हल्ला केला.
दोघांचे युद्ध 20 दिवस चालले होते. मुळे द्वारकेत घबराट आली. कुळात यशोदेला या युद्धाची वार्ता कळाली. तेव्हा ते भगवान कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्री गणेशाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत पूर्वक केले. श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने भगवान श्रीकृष्णास विजयी प्राप्त झाला. भगवंताने संतकमणी आणि ही कन्या जांबुवंती कृष्णास दिली. कुळात द्वारकेत सगळीकडे आनंद झाला. भगवान श्रीकृष्णावर सेवंतक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचे कारण असे सांगतात की पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी गोपाळासह रानातून घरी त्यांनी वाटेत मडलेल्या गायींच्या खुरांमध्ये घातलेल्या ठशात पावसाचे पाणी साचलेले होते. त्या पाण्यात भगवान श्रीकृष्णाने चंद्र पाहिला होता. श्री गणेशाने चंद्रास दिलेला श्राप हा भगवान श्रीकृष्णांना अशा प्रकारे भवला. परंतु संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या प्रभावाने भगवान श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला. श्रीकृष्णाने सेवंतक मणी सत्राजितला परत दिला. सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा भगवान श्रीकृष्णास दिली. दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थी संकष्ट चतुर्थी व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या गणेशाची कृपा लाभते व आपली संकटे दूर होतात. तसेच आपल्या मनोकामनाही पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थी केल्याने आपल्या आयुष्यात चमत्कार घडवणारे विशेष मंत्र, या दिवशी गणपतीचे विशेष मंत्र जप केल्याने, आराधना केल्याने अर्थ, विद्या, बुद्धी, विवेक, यश, प्रसिद्धी, सिद्धी सहज प्राप्त होते. अशाच विघ्न विनाशकाच्या मंत्राचा जप केल्याने प्रत्येक संकट, विघ्न, बाधा, रहस्य, रोग, बेकारी, धन, इतर समस्यांचे तत्काळ निवारण होते. गणपतीच्या मंत्राने त्वरित परिणाम मिळणारे मानलेले आहे. गणपतीचा मेज मंत्र हा दहम आहे. त्यापासून उपयुक्त मंत्र हा ओम गण गणपते नमः हा आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. अक्षर मंत्राचा जप आर्थिक प्रगती व समृद्धी प्रदायक आहे. ती प्राप्त होते. ओम वक्रतुंडाय नमः अशी गणपतीची आराधना. हे जप करताना तोंडामध्ये गूळ, विलायची, लवंग, रसा, तांबूल परी असली पाहिजे. ही साधना अक्षय भंडार प्रदान करते. सर्वात उच्चिष्ट गणपती मंत्र ओम हस्तपिशाचे लिखी स्वाहा. आलस्य, निराशा, कलह न दूर करण्यासाठी विघ्न राजरूपाच्या आराधना. विघ्न दूर करण्यासाठी राजरूपाच्या ण्याचा हा मंत्र जप करावा. आपले विघ्न दूर करून धन आणि आत्मबल प्राप्ती करण्यासाठी हिरंब गणपती मंत्र जप करावा. रोजगार प्राप्तीसाठी आणि आर्थिक वृद्धीसाठी लक्ष्मी विनायक मंत्र जपावा. मंत्राच्या व्यतिरिक्त गणपती अथर्व शिष्य, कटनाशम गणेश स्तोत्र, कवच, गणपती स्तोत्र, हरता गणपती स्तोत्र, स्तोत्र, गणेश चालिसाचे पाठ केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. संकष्ट चतुर्थी निमित्त काय करावे? सकाळी लवकर उठून स्नान आटपून आपल्या घरातील देवांची मनोभावे पूजा करा. गणपतीला जास्वंदीची फुले, दुर्वा अर्पण करा. अथर्व शिष्य आणि गणपती स्तोत्र म्हणा. तसेच गणपतीचे आणखी काही श्लोक, स्तोत्र म्हणायला हरकत नाही. तसेच तब्येत साथ देत असल्यास दिवसभर उपवास करावा. रात्री चंद्रदर्शन करून उपवास सोडावा. फलहार, सुकामेवा, दूध, हलका आहार घ्यावा. उपवासाला आपल्यामधला राग, लोभ या दुर्गुणांचा नाश करण्यासाठी संकल्प करा आणि त्याचे पालन करा. चतुर्थी निमित्त काय टाळावे? मांसाहार टाळावा. त्याला काही व्यसन असली तर ती व्यसन टाळावी. वाद घालू नये. मारी टाळावी. शब्दांचा वापर टाळावा. काही दुखू नये. प्राणी आणि पक्षी यांना कधी दुखू नये किंवा त्यांना कधी हानी पोहोचू नये. आता बघू आपण संकष्ट चतुर्थीची कथा. गणपती उंदरावर बसून येणे जात असताना त्याला बघून चंद्रगुप्त हसला. ते पाहून गणपतीला चंद्राचा खूप राग आला. त्या रागाच्या भरात गणपतीने चंद्राला श्राप दिला. आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही, तर चंद्राचा जो कोणी तोंड पाहिल त्याच्यावर खोटा आळ येईन. गणपतीचा हा श्राप ऐकून भयभीत झाला. क्षमा मागून मागे घ्या अशी विनंती केली. ती ऐकत नाही. चंद्राच्या लक्षात आलं. तेव्हा चंद्राने मोठे तप करून गणपतीला प्रसन्न केलं. चंद्राच्या तपामुळे सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने त्याला श्रापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी
म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही. जो कोणी पाहिल त्या वर्षी त्यावर खोटा आळ येईल सांगितले. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की कोणी जर चुकून चतुर्थीच्या दिवशी ते तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये. त्याने काय करावे? तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे. ते खोट्या आळाचा खोट्या आळाचा मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावरती सेवंतिक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. तो आळ श्रीकृष्णांनी संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे संपुष्टात आला अशी कथा आहे. अशी ही संकष्ट चतुर्थी स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही ही करू शकतो. सर्वांनी करायचे हे असे साधे सोपे एक शीघ्र फलदायी व्रत आहे. श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी मंगळवारी येणारी अंगारिका संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्वाची मानतात. चंद्राने तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतल्याने चंद्रदर्शनाचे महत्त्व आहे. चतुर्थी अवश्य कराव्या. श्रावण महिन्यातील व आपली मंगळवारी अंगारिका येणाऱ्या या 2 चतुर्थ्या वर्षातून अवश्य कराव्या आपले शास्त्र सांगते. या सोप्या उपायामुळे त्याला गणपतीचा आशीर्वाद मिळतो. तसे अनेक लोक दर महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे व्रत श्रद्धापूर्वक करतात. गणपती देवता समृद्धी, बुद्धी, सौभाग्य प्रदान करणारी देवता आहे. परंतु या दिवशी काही उपाय करून आपण अनेक समस्यापासून मुक्ती होऊ शकतो.